श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकदा माता पार्वती शिवला विचारते, पृथ्वीवर काही स्त्री पुरुष आपले जीवन अतिशय प्रेमाने जगतात, पण एके दिवशी ते जोडपे वेगळे होतात। मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, हे जोडपे पुढचे जन्मी पती पत्नी म्हणून भेटतात का, आणि माणूस नशिबात नाही त्या गोष्टी मिळवू शकतो का? त्यावर पार्वतीला भगवान शिव एक कथा सांगतात। मित्रांनो, ही कथा ऐकण्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनेल सबस्क्राइब नसेल केले तर आता सबस्क्राइब करून घ्या। भगवान शिव म्हणतात, एक राजा होता, त्याला एक सुंदर अशी राणी होती। दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते। त्याचे सर्व जीवन सुखात चालले होते, पण एक खंत त्यांना कायम असे, ती म्हणजे अपत्य। त्यांना मूलबाळ नव्हते। एके दिवशी राणी आजारी पडली। तेव्हा राजा राणीकडे आला। राजाला राणी म्हणाली, मी या जन्मात तुम्हाला अपत्य देऊ शकले नाही, पण पुढच्या जन्मात तुम्हाला मी नक्कीच भेटेन आणि अपत्य देईन। असे म्हणून राणीने जीव सोडला। काही वर्षानंतर राजाचा मृत्यू झाला। राजाचा पूर्वजन्म एका राजपुत्राच्या रूपात होतो व त्या राणीचा पूर्वजन्म एका राजकन्येच्या रूपात होतो। त्या राजपुत्राचा विवाह राजाला सुंदर राजकन्येशी करायचा असतो। त्या राजाजवळ एक पोपट होता। तो खूप निष्ठावान आज्ञाकारी असतो। राजाने पोपटाला आदेश दिला की राजकुमारासाठी राजकन्या शोध। अशी जबाबदारी राजाने पोपटाला दिली। राजाने राजकुमाराविषयी सगळ्या गोष्टी एका कागदावर लिहिल्या आणि त्या पोपटाच्या पायात बांधल्या। पोपटाने आपला शोध सुरू केला। त्याने सर्वत्र राजकन्येची चौकशी सुरू केली। हे करत असताना अचानक मुसळधार पाऊस पडू लागला। विसाव्यासाठी पोपट एका झाडाखाली बसला। अचानक मैना त्याच झाडावर बसली। दोघेही बोलू लागले। पोपटाने राजकुमारविषयी सर्व गोष्टी मैनाला सांगितली। मैना म्हणाली, अरे हा तर योगायोग आहे, कारण माझ्या राजाने मला पण त्याच्या राजकन्येसाठी राजकुमार शोधण्यासाठी पाठवले आहे। मैनाने राजकन्येविषयी सर्व माहिती पोपटांना दिली। पोपटाने हा निरोप राजांना दिला। त्याने राजकन्येविषयी सर्व गोष्टी राजाला सांगितल्या। मग काही दिवसांनी दोघांना विवाह करण्यात आला। राजकन्येला सुद्धा राजपुत्र खूप आवडला होता। दोघेही खूप आनंदात होते, एकमेकावर खूप प्रेम करत होते। एके दिवशी ते दोघेही बाहेर फिरायला गेले होते। त्या गावात एक चेटकीण होती। त्या चेटकिनीच्या मुलीला राजपुत्र खूप आवडला। त्या चेटकिनीने राजकुमाराच्या गळ्यात दोरी बांधली। दोरी बांधताच क्षणी त्या राजकुमाराचे रूपांतर एका म्हशीत झाले व तो राजपुत्र एक म्हैस बनला। इकडे राजकुमारी राजपुत्राला शोधण्यासाठी वेड्यासारखी फिरत होती। तिला काहीच कळत नाही। तिने त्याच राज्यात एका पुरुषाच रूप घेऊन एका राजाकडे काम करत होती। राजाला तीच काम आवडत। त्याने तिला राजा बनवलं व तो मृत्यू पावला। ती राजकन्या राज्यकारभार सांभाळत होती। एके दिवशी राजकन्येने आपल्या सेवकांना आज्ञा केली की बाहेरच्या देशात दुधाची कमतरता आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना दूध द्यायचे आहे। म्हणून आपल्या राज्यातल्या सगळ्या म्हशी घेऊन या। मग सगळ्या म्हैशींना तिथे आणण्यात आलं, पण चेटकिनीने आपली म्हैस आणली नाही। हे राजकन्येला कळलं। तीन सेवकांना आज्ञा केली तशी सेवकांनी ती म्हैस व चेटकीण यांना हजर केलं। जेव्हा राजकुमारीने चेटकिनीकडे म्हैस मागितली तशी चेटकिनीने त्याच्या गळ्यातली दोरी घट्ट पकडली। मग त्या राजकन्येने ही दोरी खेचली तशी त्या म्हैशील्या गळ्यातली दोरी सुटली आणि त्या म्हशीच रूपांतर राजपुत्रात झालं। राजकन्येला तिचा राजपुत्र मिळाला व चेटकीच्या नशिबात तो राजकुमार नव्हता, त्यामुळे तिला शिक्षा देण्यात आली। भगवान शिव पार्वतीला म्हणतात, त्या लेटकिनीला राजकुमार मिळू शकला नाही, कारण जे नशिबात नाही ते कधीच साध्य होत नाही। राजकुमार फक्त राजकन्येच्या नशिबी होता। इतक्या संकटांचा सामना करून राजकन्येला तिचा नवरा मिळाला।
जो राजकुमार तिच्या मागच्या जन्मी होता तोच राजकुमार या जन्मी तिचा नवरा म्हणून मिळाला. भगवान शिव म्हणाले, पती पत्नीने नाते जन्मोजन्मी टिकते. त्यामुळे या नात्यात पती पत्नीने विश्वास कायम ठेवायला पाहिजे. जे नशिबात नाही ते कितीही प्रयत्न केले तरी साध्य होऊ शकत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.